वैभवशाली रावण आहे, प्रेत स्नाना करता काढ. काय मंत्रोच्चार करणारी लोक असतील तिथं रावणाच्या नगरीत. बऱ्यापैकी लोक अंत्यविधीला तिळांजली देत असताना भडाग्नी नावाचा अग्नी, क्षमा असावी, भडाग्नी नावाचा अग्नी देत असताना वेदाच्या घोषात देतात. एणं भयस्थितो मंत्रोच्चारास्ततं वचति काष्टास चंदनेश सर्वस्थितायां रक्तचंदनोस्ततप्यतो भडाग्निस्ततयायितायां यतः करिष्यो भवस्थितानाः पूर्वाभिमुख भवस्थितायां वृक्षस्थलेषु जायते यस्तापयामि भडाग्नियो कर्पूराञ्जन सकलस्थितो घृतेषु भयस्थितानाः जवादि भय जायते तिलाग्रो भयस्थितानां भडाग्नियतार्जितो यत्करिष्यतेयम् आह्वानांच प्रियतान्न मम. दिला भडाग्नी. फार मंत्रोच्चार, 7-8 जण असतात ते. वेदाच्या घोषात रावणाचा अक्षोण काढलेला आहे. रावणाच्या पदरात धान्य समर्पित केलेलं आहे. प्रेताला धान्य देत असतात, वटीत देत असतात धान्य. आणि ज्या वेळेला रावण हा चौघांच्या खांद्यावर आहे, तर यमधर्माला असं वाटत होतं की याची नगर प्रदक्षिणा होईल आणि कुठंतरी लंकेच्या मध्यभागी रावणाला स्थापण्यात येईल असा यमधर्माचा समजण्याचा मानस होता. पण ज्या वेळेला रावणाचं पार्थिव खांद्यावर घेतलं त्यावेळेला सरळ लंका सोडून समुद्राकडं पार्थिव ती प्रेत यात्रा निघाली. तर समुद्र तर लंकेच्या चारी बाजूने होता. सोनियाची पुरी समुद्राचा येढा, चारी बाजूनं समुदाय गाढा राक्षसाचा, चारी बाजूनं समुद्र आहे. पण एक बाजू आरक्षित केलेली होती. त्या बाजूनं लंकेत जी जी माणसं जातात त्या माणसाचा अंत्यविधी त्या बाजूनं करत होते. लंकेत असा एकच अंत्यविधी एका दिशेला केला. ती दिशा आहे या पवित्र देशातल्या वारकऱ्याचा. त्या वारकऱ्याचं नाव आहे गंधमादन नावाचा वारकरी. याचं मात्र विरुद्ध दिशेला अंत्यविधी केला. तिकडे घातला नाही राक्षसाच्या ह्याच्यात. देवही हुशार आहे. देव चतुर, देव चतुर, जाणून अंतर्वर्त तसे किंवा चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खानी मुकुट सकळा मनी धन्य तुची विठोबा. त्याच्यासारखा चतुर कोण आहे? ज्या वेळेला गावाच्या बाहेर पार्थिव घेऊन जात होते, यमाने विचार केला, समुद्र स्नान करत असतील आणि रावणाचं पार्थिव सागरात बुडवलं. त्या तिवई सगट, त्या पूर्ण माडा सगट, तिरडी सगट बुडवलं, बाहेर काढलं. तोपर्यंत काही लोकांनी, त्याला पुराणात काही शब्द नाही पण आपल्याकडं प्रचलित शब्द आहे, सरण शहाणे. म्हणजे सरण रचित ना, हे कोण्याही गावात ठराविक असते 2-4 जण. लय बापा, तितके हुशार कोण नाही सापडायचे. एकूण लाकूड लाव, ते काढून घे, हे खाली घाल, ते छाती उठवायचंय, हे काढ काढ. इतकं बजबज करणाऱ्या मला वाटते लाकडा खाली घातलं पाहिजे, म्हणजे हे कायमचे संपिले पाहिजे. लय बजबज बजबज. काय इकडं तिकडं 2-3 इंच झालं तर काय होतंय नाना? घंट्यानं उशिरा जळण नाही तर घंट्यानं आधी जळण, पण जळणार तर आहेच ना. इतकी अमानुष क्रिया हातली पाहायला भेटती. फार झड असेल, पावसाळा असेल, एखादी वैचारिक पातळी आपली खाली असेल, येऊ द्या. अहो, हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात टायर टाकून माणूस पेटवा, राखेल टाकून माणूस पेटवा. अहो, ज्याच्यासाठी तुम्ही बोंबलताच कशा करता? काय गरज आहे रडण्याची? हिवाळा आणि उन्हाळ्यात कशा करता टायर टाकायचे? काय अमानुष क्रिया आहे. फार धमक असेल तर 10-5 किलो तूप टाका. नसेल एवढी धमक तर 10-5 किलो तेल टाका, वाती बुडून टाका. 4-5 किलो कापूर टाका, पटकन पेटल. 10-5 किलो करडी टाका, लवकर पेटन. साखर टाका, लवकर पेटन. मीठ टाका, लवकर पेटन. राखेल टाकतो आपण. टीव्हीवर कितीतरी बातम्या पाहायला भेटल्या, टाकणारेच जळाले. टीव्हीवर बातम्या बघायला भेटल्या, ते फेकल्याबरोबर डबा फुटला आणि पुढचं वर पडलं आणि त्याच्या सावडायच्या दिवशी याला फुकलं त्याच्या बाजूला.
चुकीचे काम आहे, ते नाही करायचे. अशी मरण काय त्यांचा अंत्यविधी त्या दिवशी असेल त्याबद्दल दुमत नाही, पण असली चुकीची कामं करायचे नाही. ज्या श्रद्धेनं आपल्याला ज्या कुटुंबातल्या व्यक्तीने वाढवलं त्यानं आपला निरोप घेतला आणि आपण त्याला निरोप देत असताना अमानुष प्रक्रियेनं निरोप द्यायचा नाही. विठाला विठाला एका राज्यामध्ये देवाचा जन्मोत्सव जितका साजरा करतात तितक्या आदरानं गायीची आणि बैलाची अंत्यविधी करतात. तर माणसाचा आदर किती असेल कल्पना करा. गायीच्या अंत्यविधीचा इतका आदर आहे, देवाच्या जन्मोत्सवा इतका नाना. प्रेताचा आदर असला पाहिजे, सन्मान असला पाहिजे. तुम्ही एक लक्षात द्या, पुराणात 2 श्लोक आले. प्रेत जर आपण रस्त्यानं प्रवासात असू, अंधश्रद्धेवाले एखाद्या वेळेस मला गोळी घालतील कारण बाळ्याच्या गोळ्या संपल्या म्हणतील, असं म्हणतील. एखादा 2-4 पुस्तकं शिकलेली येटगळ बोलत असते त्याच्या परीनं. ब्रेक लायनर तुटलेली गाडी कुठं थांबतच नाही, तिला आवडन तिथं थांबत, कारण तिची ब्रेक लायनर तुटलेली असते. अशी काही 2-4 पुस्तकं शिकलेली काही म्हणतील. पण मी पुराण वाचून सांगतो, पाहावे पुराणी विचार, तुकोबारायचं मत आहे. आणि आपण प्रवासात असून प्रेत यात्रा जर चालत असेल तर लाज जरी वाटली असेल तर मुकाट्यानं हात असा छातीवर ठेवायचा आणि मान खाली घालायची, प्रेताला नमस्कार केला पाहिजे. कारण त्याचं कारण आहे, हे प्रभू माझ्यात राम आहे, ह्याच्यातला राम गेला रे. हे प्रभू माझ्यातला राम आहे, याच्यातला राम काढून घेतलास रे. पण प्रभू मला जाण आहे, माझ्यातलाही राम एके दिवशी जाणार आहे, तुला प्रणाम. कारण नमस्कार शरीराला नसतो बापू. मी राम तू राम, तू राम मी राम, म्हणून राम राम घालण्याची पद्धत आहे. माझ्यातही राम आहे आणि तुझ्यातही राम आहे. ज्या दिवशी याच्यातला राम जाईल त्या दिवशी याचं प्रेतात रूपांतर होत असते. मधल्या रामाला नमस्कार आहे अण्णा महाराज, रामाला नमस्कार आहे. जळत्या प्रेताला नमस्कार करायचा नाही, हा शास्त्राचा पुरावा आहे. जळतं प्रेत हे निषेध असते, म्हणून तर आंघोळ करावं लागते. पुराणातले कितीतरी श्लोक तुमच्या पुढे मांडील, एखाद्याला ऐकायचे असले तर काढून लिहून देईल. प्रेत का निषेध असता अग्नी लागल्याच्या नंतर? कारण धर्मसिद्धांत असा सांगतो, वैद्यकीय आधार सुद्धा असा सांगतो, माणूस मृत्यू पावल्याच्या नंतर 2.5 तासाच्या नंतर त्याच्याची ज्या पेशी असतात ह्या जीवाणूत रूपांतर होत असते आणि तेच जीवाणू या शरीराला खात असतात. त्याची दुर्गंधी सुरू होत असते, ते विषाणू बनत असतात आणि ते आपल्यासाठी घातक असतात. आणि त्या जळत्या प्रेताचा धूर ज्या वेळेला आपल्या अंगावर पडतो त्यावेळेला आपल्या शरीराचं सुस्मीकरण विशुद्ध दृष्टीनं होत असतं. म्हणून सचल स्नान करण्याची पद्धत आहे. बूटसुद्धा आपण आपला धुवायचा आणि पालथा घालायचा, भांडंसुद्धा पालथं घालायचं. या स्नानाला 16 स्नानापैकी एक सचल स्नान म्हणतात, असा शास्त्राचा पुरावा आहे. विठाला विठाला याच्या करता, कारण त्याचं ते सुस्मीकरण विशुद्ध स्थितीने होत असते. वास्तूच्या दिवशी अग्नीत घृत पडलं, पिंपळाचं लाकूड आहे, वडाचं लाकूड आहे, आंब्याचं लाकूड आहे, काष्ट आहे, सौंदडीचं शमीचं काष्ट आहे, पळसाचं काष्ट आहे, रुचीचं काष्ट आहे. हे सगळे मिश्रित करून एकत्रित ज्या वेळेला ज्याचा धूर होत असतो का घरातासोबत, त्यावेळेला वस्तूचं आणि भिंतीचं सुस्मीकरण करत असतं, जीवाणूला नष्ट करत असतं तो विषारू जीवाणूला. म्हणून त्याचा धूर घेत जावा. प्रेताचा धुरा अनिष्ट असतो, याच्याकरता स्नान करण्याची पद्धत आहे. काही माणसं म्हणतात मेलं जळालं ते कुठं अंगावर बसलं नसतं. सुंबळ्या जरा विचार कर ना, तू डुकरासारखा वागू नको. जो ज्या संस्कृतीत जन्माला आला त्या संस्कृतीची पायमल्ली करू नको सुंबळ्या. विठाला 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 असो. हे जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर एखादा आजार झाल्यावर, मागे या 1 वर्षापूर्वी जे आजार होत होते, डॉक्टरनं नातेवाईकाला सांगितलं हात लावू नका. गोळ्या संपल्यात का डॉक्टरायच्या? बरं ऐकलं नाही का आपण त्यांचं? ऐकलं. किती ऐकलं सांगू तुम्हाला. आपल्याकडं सगळ्या लोकांचे रक्ताच्या नात्यातले ब्रश एकाच कप्प्यात होते, दात घासायचे ब्रश. त्या मागच्या 1.5 वर्षापूर्वी बायकोचा ब्रश त्या खिडकीला, नवऱ्याचा ब्रश ह्या खिडकीला होता. एकूण एकाची भेटच होऊ दिली नाही ब्रशची पण.
इतकी भीती वाटत होती. हे लय फिरत आहे शेपूट तुटलेल्या कुत्र्यावानी, हे 17 जागेवरलं पाणी पितंय, हे जर बाधित झालं तर याच्या ब्रशला मह कनेक्शन नकोय. मग इतक्या बायका जपल्या. किती जपत्यात आपल्या बायका बघा ना. नवऱ्याच्या ब्रशला सुद्धा खेटू दिलं नाही. कशा हसत्यात बघा ना, बघा ना. वायर ताईट आहेत त्यांची. विठाला विठाला विठाला. कोणाचं ऐकून जपल्या? वैद्याचं. आपले किती मोठाले डॉक्टर आहेत, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, हे सगळे डॉक्टर त्यांच्या पाया पडतात. मग ह्या डॉक्टरचं तुम्ही आपण नाही ऐकायला पाहिजे का? ऐकायला पाहिजे. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे पुराणाला मानतात. आपण पुराण हे आपलं डॉक्टर आहे, आपण त्याला मानायला पाहिजे. विठाला विठाला विठाला. रावणाचं पार्थिव चंदनाच्या लाकडावर टाकलं. खाली दर्भ होता, वरे दर्भ होता, आणि रावणाचं पूर्ण अंग चंदनाच्या लाकडाने झाकलं. म्हणती हाय हाय यमधर्म. अरे किती मोठा रावण आहे, किती मोठा रावण आहे. जाळला कुठं माहिती आहे? सोन्याच्या गावात नाही, गावाच्या बाहेर. लक्ष्याला ठाव स्मशानीचा. पुढे ऐका, पुढे ऐका. रावणाला गाव सोन्याचं आहे, मसनवाटा मातोड्याचा आहे. मसनवाटा मातोड्याचा आहे. एक कुबेर नावाची व्यक्ती आहे. मागच्या अमावस्याला त्याचं पूजन केलंय. नुसतं लक्ष्मी पूजन म्हणायचं नाही, धनत लक्ष्मी कुबेर पूजन. हे दीपावलीच्या लक्ष्मी पूजनाचं नाव आहे, धनत लक्ष्मी कुबेर पूजन. आणि ह्या ज्या करतात ना, मधल्या गुरुवारी मधल्या शुक्रवारी, श्यामबाला नावाची कन्या होती बरं का. काय तिच्या बापाचं वैभव होतं बरं का. पण काय परचक्र आलं आणि त्या परचक्राने तिच्या बापाचं राज्य गेलं बरं का. इकडं सासऱ्याचं पण राज्य मातीत गेलं बरं का. पण काय येता येता माहेराहून एक 5 किलो मिठाची कळशी भरून आणली बरं का. त्या मिठाच्या कळशीतला एक एक खडा सैन्याच्या हातात दिला बरं का. आणि काय सैन्याला अण्णा महाराज ताकद आली बरं का. एक एक सैन्य मग 100 सैन्याला मारित होतं बरं का. आणि राजाचं राज्य परत आलं बरं का. श्यामबाला नावाची कन्या होती बरं का. मला असं वाटतंय हा प्रयोग भारताच्या जवानासाठी केला तर किती बरा होईल. बंदुकी द्यायचं काम नाही, बॉम्ब द्यायचं काम नाही, तोफा द्यायचं काम नाही. मुठमुठभर मीठ खाला द्यावा बरं का. आणि कसाब सारख्या आलेल्या लोकायला हाणावा बरं का. असं नसतं रे सुमळ्या. त्याच्यासाठी दारू गोळा लागत असतो रे. देशावर येणारं संकट स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन, या देशाच्या 4 देवापैकी एक देव, देशाचा जवान आपल्या जीवाचं बलिदान देऊन आपल्याला संरक्षण देतो बरं का. अशा मिठाच्या खड्यानं कसं होईन रे सुमळ्या. पूजन तेच आहे, धनत लक्ष्मी कुबेर पूजन. एकच दिवस लक्ष्मी नारायणासोबत येती. लक्ष्मी सहित शोभे नारायण. आणि एरवी लक्ष्मीला आमंत्रित केलं की प्रेत वाहिने नमा. पहिलं वाहने बापू मड, प्रेत म्हणजे उलुक वाहिने नमा. घुबड नैवम गिरगावकर लिखितम. पुराण सांगते. हे का गिरगावकरांनी दिलंय का. आणि मग व्याघ्र वाहिने नमहा, केशरी वाहिने नमा. सगळ्यात शेवटी अलीकड सगळे वाहन विचित्र. मग अशा वाहनावरून आलेली लक्ष्मी तुमचं कल्याण करील का. पद्माक्ष राजाचा धुरडा करून टाकला. धुरडा पद्माक्षाचा. लक्ष्मी माल प्राप्त व्हावी त्याचा धुरडा केला. तर आपला धुरडा नाही, कचरा करून टाकतील, कचरा. हो, यायनं हे पूजन सोडून दिलं, ते पूजन धरलं. आंबेवर बळडे तेव्हापासून 20 वर्ष झालं आंब्याला कैरी लागणं. चुका नाही करायच्या माझ्या माईनं. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, जे व्रत सांगते ते व्रत करायचं या राज्यातल्या लोकांनी. बाकीचं असू द्या, कोणाचं धिरडं भाजलं, कदापाट भाजलं, काय करायचं आपल्याला. फुकट कळण शेंडी वळवळ. कशाला दुसऱ्याचं इचकायचं, घरच्याचं इटन, शेजाऱ्याचा भांगनीट. आपलं आपलं बघायचं. ज्या राज्यातल्या संतांकडे
काशीतले मालक आणि पंढरपुरातले मालक कामाला होते. इतकी संत मोठे आहेत आपले, इतके संत मोठे आहेत. मग अशा संताच्या प्रांतातल्या लोकांनी चुकीचे व्रत करायचे नाही. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे. नाही काही व्रत करायचे. लवंगावर मंगळवार धरते, हो तुला इमानच येणार आहे. लवंगावर मंगळवार धरते, सासू सासऱ्याला टायमाला जेवायला देईन आणि लवंगावर मंगळवार धरती. अशी बाई ज्या भागात आहे त्या भागात पाऊस कमी पडतो. हे नाही सोंग करायचे. माझ्या माईंनो, तुम्ही सक्षम असलं पाहिजे. किती सक्षम असावा? बलशाली भारत हो, या देशाची स्त्री सक्षम हो, बलशाली हो. कारण ज्याची बायको बलवान आहे त्यानंच पाहुणे घरी चहा प्यायला न्यावा. आणि ज्याची बायको अशीच वारा आलेल्या झाडावानी हालती त्यानं कोणाच्या सप्त्यात जेवावा. त्यानं घरी पाहुण्याला चहा पाण्याला शिऱ्याला नाश्त्याला नेऊ नये बापू, नेऊ नये. आणि ज्या बाईला नवऱ्याचा सन्मान व्हावा असं वाटतंय तिनं ज्ञानोबाराय तुकोबारायनं सांगितलेलेच उपास धरायचे. नवरात्री झाल्या की दसरा झाल्या की यायचं हेमोग्लोबिन कमी होतंय. सगळ्यात जास्त दवाखान्यात बायका असतात. हो, बायका असतात. आमच्या एका पाहुणीला लग्न झाल्यावर 2.5 महिन्याला गर्भाशयाची पिशवी काढावं लागली. 2.5 महिन्याला. काय आनंद वाटला असेल दोन्ही परिवाराला. लग्न झाल्यावर 2.5 महिन्याला गर्भाशयाची पिशवी काढावं लागली. तज्ज्ञ डॉक्टरच्या मतानुसार सांगितलं ही उपासाला जास्त साबुदाणा खात होती म्हणून गर्भाशय खराब झालं. दोन्ही कुळाचा नाश केला. नका करू, नका नका. मी मनचं सांगत नाही, पुराण पाहून सांगतोय. तुमच्या उपासावर जर छेद घातला तर मला पाप लागेल ना. पण माझे ज्ञानोबाराय तुकोबारायांनी फक्त 29च उपास सांगितले, त्याच्या व्यतिरिक्त उपवास सांगितला नाही. आणि एक अर्धा उपवास सांगितला, तो उपवास आहे सोमवार, एकादशी आणि सोमवार. आपल्याकडे याच्या व्यतिरिक्त उपवास नाही सांगितला. सगळ्या उपासाचं टावर येते, सगळ्या उपासाचा मेन 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 केंद्र येते एकादशी आणि सोमवार. हे उपासाची फार मोठी ताकद आहे. काही धरतो आपण, काही धरतो नाही, त्याला मान्यता नाही. विठाला विठाला विठाला. धरायला काय माणसं काही धरते. आमचा एक मित्र 9 दिवस नुसतं दूधच पित होता, इतका देवीचा भक्त. आणि दसरा झाला की घोरपडी धरीत होता. म्हणजे देवीच्या का गोळ्या संपल्यात का नाना याला मदत करायला. याला कोणी कोण पेटीन मिळत लागायचं नाही ना. देवी 9 दिवस तिला उदो उदो करतून दसरा झाला की दुसऱ्या याची वळण उकरायला, त्या भोकाळ्यातल्या घोरपडी वाढायला लागलाय. हो, वारे वा शप्पास. आशायचा जास्त उत आलाय. विठाला विठाला. रावणाचं पार्थिव टाकलं. चला, गाव सोन्याचं आहे, मसनवाटा मातुड्याचा आहे. कुबेर नावाची व्यक्ती आहे, याच्यावर बोलत होतं ना. धनत लक्ष्मी कुबेर पूजन. कुबेर किती श्रीमंत. पंढरपुरातल्या मालकानं त्याच्याकडून धन उष्ण घेतलंय. येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे, हे काळाचे धन कुबेराचे, हे काळाचे धन कुबेराचे, हे काळाचे धन कुबेराचे. येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे, येथे मनुष्याचे काय आहे. धन कुबेराचे. देह तर काळाचं खाज आहे. हे वरचं शरीर मोबाईलवर का कार्ड नाही म्हणालो मी. कार्ड का खाता येत नाही, कारण ते कोणाच्याही मोबाईलमध्ये घालता येते. आणि पंढरपुरातला मालक कार्ड बदलितो. उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपी दिशे, घटिका यंत्र जैसे परिभ्रमे, जीर्ण सांडीजे नूतन वेढीजे. हे काय नाही, याच्यातलं कार्ड उपशिलन दुसऱ्या मोबाईलमध्ये घातलं. आता तुमचे भारीचे मोबाईल आहेत तरी आमच्या मोबाईलमध्ये कार्ड बसत आहे बरं. ते बसतं याच्यात, बारीकसा असू द्या पण पतिव्रता मोबाईल आहे. हां, याच्यात उघडं नाकडं भांगार काहीच येत नाही, काहीच येत नाही.
तुमचे मोबाईल म्हणजे बिनलाजीत आणि पुन्हा बेविश्वासी आहेत. चुकीचं बटन दाबल्यावर तुमचं जाऊन ते दुसऱ्याला जातंय. इतके सोपे आहेत का ते मोबाईल? हो. तरी पण त्याचं कार्ड पठ्ठ्याच्या मोबाईलमध्ये चलत आहे. आत्मानाम कार्ड बापू. मग पाप पुण्य केला असन तर पाप पुण्य समान समी, मग पाविजे कर्मभूमी. पैठणच्या मालकांचं वाक्य. दोन्ही समान असतील तर कर्मभूमीत मानव दे. जास्त पुण्य असेल स्वर्ग, पाप असेल नरक सांगितलं. कार्ड तर बदलत आहे. सर्पाच्या मोबाईलमध्ये जाईल, इंचाच्या मोबाईलमध्ये जाईल. हे वरचं शरीर म्हणजे मोबाईल आहे नवशिदराचा. वरचं कवर आहे, कवर बॉडी आहे. आणि कार्ड मेन आहे. बॉडी किती मागायची असू द्या, मधली चिप काढून घेतल्यावर काय पोरं तर फेकून देते. याच्यात काही दिसत न म्हणते, दिसच न. याला किंमत हे कार्डाला. कुबेर नावाचा फार मोठा श्रीमंत व्यक्ती, ज्याचा उपकार पंढरपुरातल्या मालकावर आहे. मालकान पैसे उसने घेतले विश्वाचा व्यवहार चालवण्यासाठी. अशा कुबेराला गाव सोन्याचं आहे, अलका नावाची नगरी, पण मसनवाटा मातुड्याचा आहे. जगात एक व्यक्ती होऊन गेला. अजून असे 4-2 पुरावे येतं, मुद्द्यावर येतो लवकर. असा एक वारकरी होऊन गेला ज्याला गावही सोन्याचं आहे आणि मसनवाटा पण सोन्याचा आहे. मात्र तो वारकरी अण्णा महाराज वारकरी. वारकरी म्हणजे नामधारक, आणि नामधारक म्हणजे वारकरी, आणि वारकरी म्हणजे नामधारक. नामधारकाची बरोबरी ब्रह्मवेत्ता सुद्धा करू शकत नाही. इतकी पावर आहे भजन म्हणणाऱ्याची. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. देऊतल्या मालकांचं ओके. भजन म्हणजे नामस्मरण. नामचिंतनाला एवढी मोठी किंमत आहे, ब्रह्मवेत्ता सुद्धा मान खाली घालतोय. ऐसे ब्रह्मवेत्ते अपरंपार. नामधारकाची बरोबरी करू शकत नाही. आपण तर 4च ब्रह्मवेत्ते पाहिले. शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी, हरीशी जानोनी हरी झाले. 4च ब्रह्मवेत्ते, अपरंपार ब्रह्मवेत्ते. वारकऱ्याची नाही बरोबरी करू शकत. अशा वारकऱ्याला पंढरपुरातल्या मालकानं सासरवाडीतून शिल्लक धन आलतं. शिल्लक धन आलतं. तर पंढरपुरातल्या मालकाने द्वापार युगात विचार केला, आपल्याकडे सासरवाडीतून आपल्याला लागेल याच्यापेक्षा शिल्लक द्रव्य आलंय, आपण करावं काय? मग एका भजन करणाऱ्या वारकऱ्याचं गाव नाना सोन्याचं बांधलं, अख्खं सोन्याचं. त्या भजन करणाऱ्याच्या गावातल्या म्हशीला साखळ्या पण सोन्याच्या होत्या, गाई बांधायला साखळ्या पण सोन्याच्या. तर बायका लोखंडाचे मंगळसूत्र कशा घालते? काय वैभव असेल त्या गावात. त्या गावाचं नाव होतं सुदामपुरी. हो, सुदामपुरी. आज त्याला पोरबंदर म्हणते. हो, आता एक जण म्हणला, महाराज मी जाऊन आलो तिथून, पण तिथं काही सोनं दिसत नाही. सुमळ्या तो रिकामा आलात नसताना, त्याच्यामुळं सोनं ठुलं नाही. हो, तो कशात घालून आणलं असतंस. हो हो. आमचा एक मित्र होता, ते म्हणला तुझ्यापेक्षा मार्क जास्त पाडीन. तर मी म्हणलं तुला अक्कल नाही ना? ते म्हणला कॉफी करीन. आणि त्यानं खरंच कॉफी केली. धरायला लोक आले. धरायला ते लोक येतात ना सरकारचे, त्यानं 4 कॉफ्या गिळूनच टाकल्या, लिहिल्या आणि गिळून टाकल्या. ते म्हणलं काय होतं कागदानं? काहीच नाही. म्हणलं माझ्या बापानं 3 टँकर दारू पिली, त्याला काय नाही झालं, आणि मला 3 कॉफ्यानं काय होणार आहे? म्हणलं तर तू चांगल्याच बापाचं पोरग आहे, तू कॉफ्याच काय ते तपासायला येणाराला खाऊ नको म्हणजे बस झालं. विठाला विठाला. असो, मला सांगायचे माणसं किती चालू आहेत. तर खरोखर सुदामपुरी सोन्याची असल्यावर रिकामे आले असते का? बाया तर पाया पडतात म्हणले असत्या, बाई काय जमीन आहे बाई, याच्याहून कुत्रे फिरायले, त्याच्यापेक्षा मीच जर्शी नेते. अशा हुशार आहेत बाया. बाजारात जात नाही तेच बरं आहे. तुम्ही अजून बी लक्षात घ्या, नवऱ्यानं वांगे आणावून बायकोनं वांगे आणावं. जर हिनं किलोचे वांगे 1.25 किलो जर नाही भरले तर मला बाळ्या म्हणू नका. ते मोजूस तरच 2-3 पुन्हा थैलीत टाकी ती. म्हणून सोनाराच्या दुकानाला काच लावलेले असते. हो, या ओढूनच घ्या त्यांना काही बी. हो. संक्रांतीला ते वाणाचं साहित्य आणायला जातात, गाजर वगैरे. मोठं वाणाला असते ना ते गावाच्या वंब्या, उसाच्या दिलप्या, कडूजर वाळकाच्या खापल्या. हो.
आणि ते गाडगण ते मोठा मोठा असतं वैभव असतं यांचं. विठाला विठाला विठाला. पंढरपुरातल्या मालकाला ते द्रव्य आलतं सासरवाडीतून. ती श्रीमंत सासरवाडी होती. सत्रजित हे त्यांचे सासरे होते. प्रशन त्यांचा चुलत सासरा होता. सत्रजित आणि प्रशन सख्खे भाऊ होते. हो. सत्रजिताची पत्नी सत्यभामा. मागची कोण होती बाप? चंद्रसेना. कृतात्रेता युगातली ही मागची बाई चंद्रसेना. चंद्रसेनेचा मागचा जन्म सांगता येईल का पुन्हा? नाही सांगता येणार. हा, म्हणून जमते नाही. तुम्ही ते सांगितल्यावर मला तिथं उभं करताना विठाला विठाला विठाला. तरी मला हात करावं लागते, बोलू देत नाहीत. शब्दाप्रमाणे तिथं हात करावं लागते. पाठांतर चांगले चांगले चांगले. आई वडिलांचा आशीर्वाद आहे. विठाला विठाला विठाला. आणि मी स्तुती करायची काय गरज आहे? एका बाईनं रडू लागली तर शेजारनी विचारलं, बाई काऊन रडायली? काय नाही, मला बांगड्या पाहायला आरसात नाही म्हणली. हातातल्या बांगड्या पाहिला ना आरसात नाही. तर शेजारणीनं कपाळावर हातावर घातला. चंडाळणी हातीच्या कंकना कासया दर्पण. हातातल्या बांगड्या पाहायला दर्पण काय करायचं? आशा पाय ना तू. ती म्हणली आशा तर दिसायल्यात, मला वाटतं काचात पहा. येडगळेस का काय तू? तसं मी सांगायची काय गरज आहे? तुम्हाला कळतंय ऐकल्या. विठाला विठाला. विश्वकर्मा नावाची एक मोठी व्यक्ती होऊन गेली. नाव प्रचलित आहे. कलेचं काम करणाऱ्या लोकांच्या दुकानात विश्वकर्मा महाराजांचा फोटो असतोय. ती पण कला कशावर माहिती आहे का? काष्टा भयोस्थितो यद भावेती सकलाम यत सर्वांग कौशल्यायाम ततम विश्वकर्माम कृपा जयो. कौशल्य म्हणजे कारागिरी. लाकडावर अतिकौशल्य कोरीव काम करणारी लोक, या लोकांच्या दुकानात यांच्यावर विश्वकर्मा महाराजांची कृपा असते. म्हणून त्या दुकानात विश्वकर्मा महाराजांचा फोटो असतो. विश्वकर्मा जयंती वगैरे बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे. एक देवाचा अंश आहेत ते महाराज. प्रत्यक्ष विष्णूचा अंश आहेत विश्वकर्मा महाराज. आणि विश्वकर्मा महाराजांनी ती कलेनं ते गाव सोन्याचं तयार केलं. एक प्रशन नावाचा व्यक्ती होता. एक पुरोचन नावाचा व्यक्ती होता. पुरोचन हा महाभारतात होता. ज्यानं लाक्षाग्रह बांधलं त्याला पुरोचन म्हणतात. तोही फार कलावान होता, अत्यंत विद्वान होता. घरं कशी बांधावा. आता ह्या लोकांची ज्यांच्यावर कला आहे त्यांना आर्किटेक्ट म्हणतात, त्यांना इंजिनियर म्हणतात. विठाला विठाला विठाला. मला असं वाटतंय महाराष्ट्रातल्या लोकांनी जुना कवासा घेतला पाहिजे. जुना जुना मागच्यांचा आधार घेतला पाहिजे, मग गोड होत असते. परवाला एक आमचा मित्र ते पैशाच्या व्यवहाराचा अधिकारी झाला. चार्टेड अकाउंटंट, हिशोबनीस. मला म्हणे फोटो कोणाचा लावू ऑफिसमध्ये? मी म्हणलं 5 वर्षापूर्वी तुझे बाबा गेले, तुझ्या बाबांचा फोटो लाव. वा म्हणे छान. ऐकलं त्यानं, लावला फोटो. लावला. साडूचा नाही लावला. त्याच्या बायकोची इच्छा होती, ते कोरोनात मेलता तिचा मेवना, त्याचा लावा. तर मी म्हणलं नको रे, गंगा अशी उलटी नाही व्हायली पाहिजे, सोयीची व्हायली पाहिजे. म्हणजे गाळफाळ खाली जात असतो, उलटी वाहिल्यावर कुटाणा होत असतो. काही काही नाद असतो नाही, या गळ्या भावतालचं नातं मोठं असतं. ते हुशार होतं. त्याने विचारलं, महाराज लोकांनी ऑफिसमध्ये आल्याच्या नंतर आश्चर्य व्यक्त केलं पाहिजे, असा फोटो पाहिजे. म्हणलं धर्मराजाचा लाव. ते म्हणे महाराज अर्जुन युद्धातले कौशल्यवान होता, त्याचा का नकोय? भीम शक्तिशाली होता, त्याचा का नको? माझ्याकडे शेती आहे, मग गाई बैल तपासणारा एक नकुल आणि एक सहदेव घोडे तपासणारा होता, दोन्हीपैकी एक. यांचा का न लावता? धर्माचा का लावायचा? धर्म द्वापार युगातला चार्टेड अकाउंटंट होता. सीए पदी तिथून सुरू झाली. सीए राजा विराटाच्या घरचा धर्मराजा हा सीए होता. सीए लाव म्हणलं फोटो. जगातला कुठलाही तुझा मित्र सीए आला
हा फोटो पाहिल्याच्या नंतर तो आश्चर्यचकित होईल आणि त्यालाही आपल्या देशाची परंपरा लक्षात येईल. म्हणून लाव, जुन्यांचा आदर केला पाहिजे, जुन्यांचा. आमचे रोहिणीचे नाना सोबत आले, त्यांना माहीत असेल त्यांच्या गावाच्या शेजारीच एक व्यक्ती जन्माला आली. त्या व्यक्तीचे मुलं विद्वान झाले बापू, आणि विद्वान मुलाला बाप धोत्रावर भेटायला गेला. नाव नाही घ्यायचं आपल्याला त्याचं, कारण यूट्यूब चालू आहे ना याचं, कशाला नाव घ्यायचं. आणि भंगिऱ्याची नाव नाही कीर्तनात घेतली पाहिजे. ऐकणाऱ्याला पाप लागतं आणि कीर्तन करायला नरकात जावं लागतं. भंगिरे कशाला इचकायची. बाप भेटायला गेला, साधं सुधं डोक्याला टापर बांधलेलं. भेटायचं साहेबाला, भेटायचं साहेबाला. भेटले. नौकरानं विचारलं सेवकानं, कोण आहेत? काय नाही, आमच्या शेतातला मुनीम आहे, घरी सोडा. सेवकान साहेबाची गाडी काढली, इनोवा. म्हाताऱ्याला बसिलं, पुढच्या सीटवर बसिलं. आणि सेवक म्हणला, आपण साहेबाचे मुनीम जे आहात, सगळा व्यवहार करतात. घरी नाही गेलं बाप. बापानं सांगितलं रेल्वे स्टेशनला सोड. रेल्वे स्टेशनला सोडलं. ढसा 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 लिटरभर रोगर पेलन बाप मेला. काय करायची मला सांगा ना तुम्ही, काय करायचं? अहो असल बाप साधा. अरे तू अधिकारी जन्माला आला असेल, पण त्यानं पुण्य तुझ्या पाठीमागं टाकलंय म्हणून तू अधिकारी झालास. वैकुंठवासी स्वर्गीय नामनिष्ठ पुराणातले बादशाह, महाराजा पुराणातले धर्मभास्कर वक्ते बाबा एक अभंग घ्यायचे. ते पितृंना ते आशीर्वाद देत असतात. पितृ लोक आपल्या हयातीतल्या लोकांना आशीर्वाद देतात. तिकडे म्हणा एकदा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, तुका म्हणे पितृ आशीर्वाद दे, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते. कल्याण इच्छिते तया कुळा, कल्याण इच्छिते तया कुळा, पाहताती वाट स्वर्गीचे पूर्वज, पाहताती वाट स्वर्गीचे पूर्वज, कल्याण इच्छिते तया कुळा, कल्याण म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण विच्छिती तया कुळा. काळदाते परिवार अत्यंत साधं कुटुंब होतं. तुम्ही म्हणाले मगाशी, एकदम साधं कुटुंब. शैक्षणिक क्षेत्रात थोडीशी उंच भरारी घेतली, एक गोड शपथ स्वीकारलं आणि जीवनाला उजाळा दिला. शिकले असतील पण आशीर्वाद या माऊलीनं दिला आहे. आशीर्वाद बाबांचा आहे, आशीर्वाद आजोबांचा आहे, आशीर्वाद आजींचा आहे. एक छोटीशी गोष्ट सांगतो बापू. आज आमच्या सारख्याला तुम्हाला आदरानं बापू म्हणा वाटतंय. हे बापू नाव कोणाकोण आलं तुम्हाला? वैकुंठवासी स्वर्गीय बापूंकडनं आलंय. आशीर्वादच भेटला ना. अण्णा महाराज आशीर्वाद देत असतात पितृलोक. देवळेकर नाना सुनाला पायथ्याला बशिलं, सासऱ्यानं बाजीवर बशिलं पायथ्याला, आणि सुनाचा हात हातात घेतला.
आणि सुनाला विचारलं, बाई माझी माय. सासरा माय म्हणला अण्णा महाराज सुनाला. बाई माझी माय, या हातांनी कंबर धुतलीस तू. सासऱ्याला बाथरूम झाल्यावर सुनानं कंबर धुतली होती. धोतर सोडलं आणि कंबर धुतली सासऱ्याची, कारण सासू वारली होती. मुलगी बुलढाणा जिल्ह्यात होती आणि ठिकाण मंगळवेढ्याला. आई वारली, मंडळी वारली. पुरुषाची कंबर 3 बायकांनी आवर्जून धुवा. मुलीनं बापाची धुवा, पत्नीनं नवऱ्याची धुवा आणि माईनं लेकराची धुवा. सुनानं नाही धुतली तर पाप लागत नाही, पण धुतल्यावर किती होते पहा. वयस्क सासरा शेवटची स्टेप आहे. आणि नवऱ्याने सासऱ्याचं शरीर धरलं आणि एकानं धरलं आणि एकाला धरून धुता येत नाही. मग नवऱ्यानं धरलं नाना आणि सुनानं कंबर धुतली, धोतराचा गुढा बांधला. सासरा हुशार होता, मुलाला सांगितलं, बाळा कंबर धुताना भांगड्याचा आवाज आलता रे. कोण बाई होती? कोण बाई होती? बायको तर मेली, माय अगोदरच गेली आणि मुलगी 10-5 जिल्हे ओलांडून लांब आहे. मग कोण अशी बाई आहे? तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते. कोण अशी बाई आहे की जिनं माझी कंबर धुतली? आपल्या सुनबाई आहेत म्हणे. बोलून घेतलं आणि बसलं पाय त्याला. हातात हात घेतले आणि सांगितलं, बाई सासऱ्याची कंबर धुताना तुला चिळस आली नाही? सोपं वाक्य सांगतो. सुनबाई, सासऱ्याची कंबर धुताना तुला अशी मनामध्ये थोडीशी लाज वाटली नाही की मी सून आहे, हे सासरे आहेत, यांची कंबर कशी धुवू? वाक्य काय वापरलं अण्णा महाराज? मामांजी, एरवी तुम्हाला कायमस्वरूपी सासरा समजिते, पण तुमची कंबर धुताना तुम्हाला मी बाप समजिले, बाप समजिले. हातात हात धरला आणि विटेवरच्या मालकाचे उपासक होते, त्यांचं नाव होतं रानोबा वारकरी. हातात हात धरला आणि विटेवरच्या मालकाला सांगितलं, प्रभू जी सून सासऱ्याची लेक झाली हिला मी आशीर्वाद देतो, हिच्यावर जर कधी अडचण आली तर तू या हाताने हिचे कपडे धुई. चोखोबाची बहीण झाला सारंगधर आणि वहिनी उघडादार हाका मारी. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. वक्ते बाबांचा पुरावा आहे. अभंग नागपूर प्रतीतला आहे, या प्रतीतला नाही. परवाला एक जण भेटलं, म्हणला शपक आहे. मी म्हणलं गाण्यापेक्षा चांगला आहे ना. कीर्तनात गाणे म्हणल्यापेक्षा शपक अभंग शेवटी महाराजांचं आहे, नागपूर प्रतीतला आहे. वाक्य गोड आहे आणि वक्ते बाबा स्वीकारतात. भागाऱ्यानं कशाला त्याला नाव ठेवायचं? मोठ्यांचा आधार मानला पाहिजे. असो, विटेवरच्या मालकानं सांगितलं, जा गाव बांधा. हेच चाललं होतं ना, एका भजन्याचं गाव बांधलं सोन्याचं. आणि गाव बांधल्याच्या नंतर काही सोनं शिल्लक राहिलं. आता ते किलो आणि 4 किलोचा विषय नव्हता, ते टनानं विषय होता. टनानं विषय होता. भजन करणारी